नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आज होत आहे गणपतीचं विसर्जन. तर आज गणपती बाप्पा जात आहे गावाला. तर गणपती बाप्पांना आज आपण वाड्यावरती मोदक बनवलेले आहेत. मोदक बनवायचं काम चालू आहे. बनवून झालेत, पण आता तळायचं काम चालू आहे. तर आपल्या गावाकडं म्हणजे घरी आपल्या गणपती बाप्पाचं मंडळाचं गणपती बाप्पा होते. तर आपण त्यांना या मोदक बनवणार आहेत. तर हे बघा, मोदक आता बनवून झालेले आहेत. तर बघा, आणि आपले कोकरं चरून मस्तपैकी असे बाहेर बसलेले आहेत. आणि हे बघा, मोदक बनवण्याचं काम चालू आहे. तर या सर्वांनी बघा, असे वाड्यावरती असे मोदक बनवायचं काम चालू आहे. तर बघा, तिकडे बनवून ठेवलेत, त्याच्यामध्ये खिरापत दिसते ती. आणि हे याच्यात मोदक तळायचं काम चालू आहे. तर वाड्यावर तर काही जास्त एवढं साहित्य नसतंय, तर ॲडजस्टमेंट करून आम्ही मोदक बनवलेले आहेत. एका शेतकऱ्याची तिथून किसणी आणली, आमचे मामा आहेत त्यांच्या मामांची तिथून. आणि काल मी गेलो होतो आळेफाट्यावर. तर तिकडून येताना खोबरं आणि साखर आणली, विलायची आणली. आणि आम्ही आता मोदक बनवत आहे. तर आता जाताना जायचे मोदक घेऊन. आता मंडळात गणपती विसर्जनासाठी जावं लागतं, दरवर्षी जात असतो. तर सर्व गणेश भक्तांना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं कोणाकोणाकडं कसं गणपती विसर्जन होतं आहे कमेंटद्वारे आम्हाला कळवा नक्कीच. आणि बघा, आम्ही असं वाड्यावरून आता गणपतीला मोदक बनवून घेऊन जाणार आहे. तर आपण 101 मोदक बनवलेले बरं का. म्हणजे मी 2 वर्षापासून म्हणत होतो वाड्यावर मोदक बनवून न्यायचे गणपतीला. पण विषय असा व्हायचा का, कधी वेळ नसायचा, कधी पाऊस असायचा. पण यावर्षी थोडंसं वाडा इकडं बघा असं माळाच्या कदला टाकलं आहे आपण. आणि म्हणलं यावर्षी काही आपलं कोणत्याही परिस्थितीत मोदक बनवायचे. मी परवा दिवशीच नियोजन केलं, म्हणजे ठरवलं. नियोजन म्हणजे 101 मोदक म्हणजे काय असं फार काय असं मोठं नियोजन नाही, पण त्याला वेळ वगैरे जास्त लागतो आणि ॲडजस्टमेंट नाही होत वाड्यावर. म्हणून मग ते 2 वर्ष झाली तसं राहूनच गेलो होतं. पण यावर्षी नक्कीच आपण ठरवलेलं आहे मोदक बनवायचं. आणि राज पण आलेला आहे आपल्या वाड्यावर. तर राजला पण घेऊन जायचे घरी. सुट्ट्या होत्या आता 2-3 दिवस, तर तो आला होता वाड्यावर. आणि बघा, राज इथं बसलेला आहे. आणि आता बघा, राजला पण थोडं बोलायला होतं व्हिडिओमध्ये. तर बघा, नमस्कार सर्वांना. लाईक करा, कमेंट करा सर्वांनी. कसं काय वाटतंय सांगा सर्वांनी. हे बघा, आम्ही आज गणपतीचं विसर्जन आहे, त्यामुळं ना आम्ही आज मोदक केलेले आहेत. 101 मोदक केलेले आम्ही. हे बघा, या खिरापतीचे मोदक करेले. मी जाणार आज घरी. सुट्टी होती 2-4 दिवस, सोमवार, मंगळवार, रविवार, शनिवार सुट्टी होती, त्यामुळं आलेलो. हे बघा, इकडं मोदक आहेत आणि तळून झालेले करून ठेवली. हे बघा, इथं अजून पण मोदक झाल्यावर जेवायचे आम्हाला. मटकीची भाजी आहे. आता मोदक करतोय, मग मोदक करून द्यावा गणपती बाप्पाकडे नेऊन, मग आल्यानंतर जेवणार आहे आम्ही. हे बघा, आमची गाई आहे. हे बघा, हे बघा, आमची गाई आहे ही. हे बघा, इकडं करडं आहे, चरतात. तर बघा मित्रांनो, तर त्या दिवशी एका नीता ताईंची मला रिक्वेस्ट होती का, दादा गायच्या पाठीवरून हात फिरवा, गाय सोडून देते का. तर दादा बघा, नमस्कार मित्रांनो, ही गाय बघा आपली किती शहाणी आहे आणि एकदम अशी शांत गाय आहे बरं का. तिला असं चोळल्यावर लय भारी वाटतं. तर तिला रोजची सवय आहे. आणि बघा, फार बिगर बाल्याची खिलारी गाय लोक म्हणतात लय गुलाम असतात, पण आमची गाय बघा बिना बाल्याचे बघा सोडून देते बघा. अशी एकदम शहाणी गाय आहे आमची. तर एकदम हुशार अशी गाय आहे. तर आपण तिचं नाव खिलारी ठेवलेलं आहे.
खूप शांत गाई, खूप शांत. तिला असं चोळल्यानंतर खूप भारी वाटतं. तर बघा 5 मिनिटाच्या पुढे गेला. हा, जाऊ दे. तर बघा ही अशी गायची आपल्या सवय आहे. तिला खूप भारी वाटतं चोळल्यानंतर. लोक म्हणतात खिलारी गायांना लई गुलाम असतात, लई मारी त्यात. तर बघा आपली खिलारी गाई अशी शांत आहे, खूप शानी आहे. आणि इकडं बघा आपल्या मेंढीला किती मस्त असं सफेद सफेद कोकरू झालेलं आहे. तर बघा सफेदच मेंढी आणि सफेदच कोकरू आहे. तर सर्वांनी बघा. आणि इकडं पण या मेंढीचे असे कोकरं आहेत. तर या मेंढीला 2 कोकरं झालेले आहे. आणि बघा पलीकडं तिथं शेतकऱ्यांची गाय बांधलेली आहे. आणि मस्त असं बघा डग किती भारी भारी दिसत आहेत. आणि ते बघा तिकडं गणपती विसर्जनाची आता सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ आपल्याला सकाळीच बनवत होता, पण गणपतीची गाणी चालू असतात, कॉपीराईट येण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळं आपण नाही का कॉपीराईटमुळं थोडंसं गाण्यांचा आवाज येत असेल तर आपण हे नाही करीत. आणि हे बघा रात्री तुम्हाला दाखवलं होतं फवाऱ्यावरती लाईट. तर हे बघा ही फवाऱ्यावरती लाईट लावलेली, अशी लाईट लावित असतो आपण. आणि इकडं बघा बारकाले लहान लहान कळडं आहेत. तर त्यांना ऊन नाही लागू म्हणून आपण लवकरच त्यांना धरतो. कळडांना म्हणतात ऊन म्हणजे कळडांचं असं असतंय, ऊन लागलं का त्यांना पाकळीचा आजार होतो. तर त्याच्यामुळे ना हे बघा आपली बारकाले कळडं असे सकाळी सावलीला ऊन पडायच्या आतमध्ये त्यांना सावलीला ठेवावं लागतं. आणि कळडांबरोबर आपलं पिलूची देखील मज्जा होती. पिलूला पण छान अशी सावली भेटली बसायला. तर बघा इथे पिलू कसा बसलेला. पिलू दादा इकडं बघ. तर बघा पिलू दादा पण असा छान मध्ये बसलेला आहे. तर सर्वांना नमस्कार, सर्वांना बाय बाय. गणपती बाप्पाच्या गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि थांबू याच ठिकाणी. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. काही चुकलं असेल तर नक्कीच आम्हाला सुधारवण्याची मार्गदर्शन करा तुम्ही. आणि बघा हे असं आहे आपलं वाड्यावरचं वातावरण. तर थांबू याच ठिकाणी. धन्यवाद सर्वांना.